पेपर फुटीच्या प्रकरणी आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक मोटेगावकर याला दिल्ली सीबीआय विशेष न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलेलं आहे। सीबीआयने 2 दिवसाची ट्रान्झिट घेतलेली होती आणि शिवराज मोटेगावकरने 23 एप्रिल रोजी केमिस्ट्रीचा पेपर मिळवल्याची माहिती सध्या हाती लागली आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिकची माहिती देतील। न्यायालय अगदी काही वेळा 4:30 वाजता याविषयी सुनावणी घेणार असल्याचं कळतंय। ही सुनावणी सुरू झाली आहे का, काय अपडेट्स आहेत याविषयी? न्यायालयामध्ये सीबीआय कडून या शिवराज मोटेगावकरच्या रिमांडची मागणी करण्यात आलेली आहे, ज्यावरती न्यायालय आता थोड्या वेळामध्येच निर्णय देणार आहे। शिवराज मोटेगावकर हा पेपर फोडणाऱ्या टोळीचा सक्रिय सदस्य आहे असं सीबीआयने न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर 3 मेला नीटचा जो पेपर झाला, जी परीक्षा झाली, त्याची प्रश्नपत्रिका या मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये 23 एप्रिललाच आढळून आलेली होती किंवा पोहोचलेली होती आणि ही प्रश्नपत्रिका त्यांनी पैसे घेऊन विकली, विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना पोहोच केली आणि त्या आधारे त्यांनी नीटचा पेपर दिला। मात्र त्यानंतर ही प्रश्नपत्रिका स्वतःच्या मोबाईलमधून त्यांनी डिलीट केली, एका अर्थाने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। हे सगळं सीबीआयने आत्ता काही वेळापूर्वी जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये न्यायालयासमोर मांडलेलं आहे आणि आता न्यायालयाकडे त्यांनी या शिवराज मोटेगावकरची रिमांड मिळावी किंवा त्याचा ताबा मिळावा, सीबीआय कोठडी मिळावी यासाठी अर्ज केलेला आहे, ज्यावरती थोड्याच वेळामध्ये सीबीआयचं न्यायालय निकाल देणार आहे। याच्या आधी आपण पाहतो आहोत पी.व्ही. कुलकर्णी अटक आहे, त्याचबरोबर मनीषा मांढरे अटक आहे। हे 2 प्राध्यापक आहेत आणि यातील जो पी.व्ही. कुलकर्णी आहे तो देखील लातूरचा आहे, हा मोटेगावकर देखील लातूरचा आहे आणि हे दोघे एकत्रपणे या पेपर फुटीमध्ये सहभागी आहेत असं सीबीआयने न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे। मोटेगावकर आणि पी.व्ही. कुलकर्णी यांचे आपसामध्ये संबंध होते किंवा यांनी मिळून या पेपर फुटीचा कट रचला, हे सीबीआयने न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे। अगदी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मंदार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।